हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे राम मॉनिटर वाढवा ना याचा हल ठीक हल ओपन करा जरा ठीक बेस का हल ठीक हल हॅलो हल हॅलो चेक मॉनिटर वाढवा थोडं हरी सुंदर ते दान उभे विटेवरे सुंदर ते दान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे बेटेवरे सुंदर ते ध्यान उभे बेटेवरे सुंदर ते दान उभे विटेवरे सुंदर ते दान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे बेटेवरे सुंदर ते ध्यान उभे बेटेवरे हल कर कटेवरे कर कटेवरे हे बोनिया तुळसी हार गळा असे पीतांबर तुळसी हार गळा असे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे ते दान तुळसी हार गळा असे पीतांबर तुळसी हार गळा असे पीतांबर मकर कुंटले दळपती श्रवणे मकर कुंटले दळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिक दुर्भमने
हॅलो. तुका म्हणे माझे की सर्वजुग, तुका म्हणे माझे की सर्वजुग, तुका म्हणे माझे की सर्वजुग, तुका म्हणे माझे की सर्वजुग. पायीना त्रिमुख आवडीने, पायीना त्रिमुख आवडीने, पायीना त्रिमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, पायीना त्रिमुख आवडीने, तुळसी हार आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार तांबर, तुळसी हार हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय, हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, हरि 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 जय जय, विठोबार को माये विठोबारको जय जय विठोबा. विठोबा. हॅलो. कृपया जी मंडळी वर बसलेली असेल त्यांनी कृपया कीर्तनच्या समोर येऊन बसायचं आहे. ठीक. ठीक. हॅलो. हॅलो. जी मंडळी स्टेजच्या डाव्या बाजूला बसलेले आहेत त्यांनी समोर येऊन बसायचे. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो चेक हॅलो 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 चेक मॉनिटरला आवाज दे दादा हॅलो 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 चेक हॅलो बस हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हॅलो रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल
देवी वर सर्व सुखाचे आगर बाबर देवीवर बाबर देवीवर बाबर देवीवर तोह विठ्ठल बरवा तोह माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तोह विठ्ठल बरवा तोह माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तोह विठ्ठल बरवा तोह माधव बरवा तोह माधव बरवा तोह माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवण करारे हरी नामे सोडवन करारे हरी नामे सोडवन करारे हरी नामे काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान भारे सोडवण करारे हरी नामे सोडवन करारे हरी नामे सोडवन करारे हरी नामे आयुष्य सलिया कोण पासंगाती आयुष्य तरलिया कोण बांधावा आयुष्य सलिया कोण पासंगाती आयुष्य तरलिया कोण बांधावा पुढे हो फजितिया मदंड पुढे हो भजे जय मादंड पुढे हो भजे जय मादंड उपाय तो सोपानामाचा गजर पाय तो सोपाना माता गजर उपाय तो सोपानामाचा गजर पाय तो सोपाना माता गजर न करी विचार पुढे काही न करे विचार पुढे काय न करे विचार पुढे काय एका जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी तुकारे आंधळा एका जनार्दनी तुकारे एका आंधळा जनार्दनी तुकारे आंधळा देखतो सिडोळा सुख दुःख एकदल डोळा तुका दुःख एकदल डोळा तुका दुःख आयुष्य सलिया कोण पासंगाती आयुष्य धरलिया कोण पासांगती आयुष्य सलिया कोण पासंगाती आयुष्य धरलिया कोण पासांगती पुढे हो फजितिया मदंड पुढे हो भजे जय मादंड पुढे हो भजे जय मादंड डोबार कुमारी जय जय डोबार कुमारी डोबार कुमारी जय डोबार कुमारी डोबार कुमारी हरे हॅलो
हॅलो चेक हॅलो 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 काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासेले सावधान वारे काळाने ग्रासेले सावधान वारे काळाने ग्रासिले सावधान भारे काळाने ग्रासिले सावधान भारे आ काळाने ग्रासेले सावधान वारे काळाने ग्रासेले सावधान वारे सोडबन कला रे हरी नामे सोडबन कला रे हरी नामे ऐसे सरनिया कोण पासंगते ऐसे सरनिया
विठ्ठला 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 संभाजी महाराज भारत माता बोलो रे भाई विठाला हेलो 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 काळाने ग्रासिले सावधान व्हा रे सोडवण करारे हरिनामी आयुष्य सरलिया कोण पासंगाती पुढे हो फजिती यमदंड उपाय तो सोपा नामाचा गजर न करी विचार पुढे काही एका जनार्दनी तुकारे अंधार देखतो सिडोळा सुख दुःख कुणी बघा कोणीच आपल्या बरोबर येत नाही शेवटचा प्रवास हा स्मशानापासून आपल्यालाच करायचा आहे मग शेवटी काहीच येत नाही बरोबर मग असते काय बरं आपल्या मागे काय उरते बरं आपलं कर्म आणि आपला स्वभाव म्हणून लक्षात घ्या व्यक्तीने असं जगलं पाहिजे की जेणेकरून मरणोत्तर कीर्ती आपल्या आसमंतात दरवळली पाहिजे ज्याप्रमाणे बाबा जगले नाही का आपल्यातून निघून गेलेले बाबा फार छान आयुष्य जगलेले आहे ते बघा असं जगावं की जेणेकरून बघा जिवंत असताना आपण जगतच असतो नाही का हयात असताना आपण जगतो परंतु मृत्यू पश्चातही आपण जगलो पाहिजे मग ते कसं तर कीर्ती रूपाने जेणेकरून मृत्यू पश्चात लोकांनी आपल्याला आठवलं पाहिजे आपलं स्मरण केलं पाहिजे उत्तमाची भुरे कीर्ती मागे हो उत्तमाची भुरे कीर्ती मागे उत्तमाची भुरे कीर्ती मागे उत्तमाची भुरे कीर्ती मागे तुका मने कामरणे तिसरे तुका मने कामरणे तिसरे उत्तमाची भुरे कीर्ती मागे उत्तमाची भुरे कीर्ती मागे
सरे उत्तम छुरे कीर्ती मागे. आणि म्हणून बघा महाराज म्हणतात की आयुष्य सरली या कोण पा सांगा ती पुढे हो भजेती यमदंड. आता तुमच्या बरोबर कोणी येणार नाही, मग शेवटी आहे तरी कोण जो शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, किंवा तुका म्हणे तुझे सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या भगवान परमात्मा पांडुरंग हा शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार आहे. आणि म्हणून त्याचं स्मरण आपल्याला करायचंय. आणि म्हणून मृत्यूची फजिती प्रत्येकाला वाटत असेल की मृत्यूची फजिती टाळता यावी, त्यासाठी त्याच्यावरती देखील उपाय नाथरांनी सांगितलेला आहे अभंगाच्या तृतीय चरणामध्ये. गजर न करी विचार पुढे. काय नात्रे म्हणतात की प्रत्येक गोष्टीवरती उपाय आहे. आपण आजारी पडल्यानंतर कुठे जातो बरं? महिला वर्ग सांगा, आपण आजारी पडल्यानंतर कुठे जातो? भक्ताकडे नाही ना, दवाखान्यात जातो नाही का? बघा लक्षात घ्या, आधुनिक युग आहे त्यामुळे भक्ताकडे नाही जायचं, धाव डॉक्टरकडे घ्यायची आहे आपल्याला. कारण तंत्रज्ञान फार पुढारलेलं आहे आता. प्रत्येक गोष्टीवरती उपाय आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की प्रत्येक गोष्टीवरती उपाय दिलेले. आपण जर आजारी पडलो तर आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्याला गोळ्या औषधं देतात, सलाईन लावतात वेळ पडली तर नाही का, आणि मग आपण बरे होतो की नाही. म्हणजे त्याच्यावरती उपाय अगदी तशाच प्रकारे महाराज म्हणतात की मृत्यूची फजिती टाळावी असं वाटत असेल तर उपाय तो सोपा नामाचा, गजर न करी विचार पुढे. काही दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे, पोवाडे रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण भगवंताच्या नामामध्ये अपार सामर्थ्य दडलेलं आहे आणि कलियुगामध्ये नामालाच प्राधान्य दिलेलं आहे. नाम सार नाम सार नाम सार कलित, नाम सार कलित, नाम सार कलित. भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे की नाम पाठे गणिका गेली मोक्षपदा, नाम पाठे प्रल्हादा सुख झाले. एका गणिकेचा देखील नामामुळे उद्धार झालेला आहे नाही का. अगदी प्रल्हादासाठी भगवंताने तर हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. भगवंताला अवतार धारण करावं लागलं. इतकं सामर्थ्य कशामध्ये आहे? नामामध्ये. अगदी अनेक उदाहरणे आपल्याला देताही येतील. बघा वाल्या कोळी हा तर याने आपल्या आयुष्यामध्ये भयंकर पाप केलं होतं. वाटमारीचा अगदी लुटारू होता तो. वाटमारीचा धंदा करायचा, सगळ्यांना मारायचा. शेवटी इतकं पाप केलं होतं आयुष्यामध्ये की मग एकदा काय झालं बरं, महर्षी नारद मुनींची भेट झाली रस्त्यात. आणि मग महर्षी म्हणाले, वाल्या किती पाप केलंस तुझ्या आयुष्यामध्ये, कधी विचार केलास का किती भयंकर पाप केलेलं आहे तू? जरा घरी जाऊन विचार, तुझ्या पापामध्ये कोणी वाटेकरी होतात का? अगदी वाल्या कोळी घरी गेला, पत्नीला विचारलं, मुलांना विचारलं नाही का, अगदी सगळ्यांना विचारलं. ते म्हणाले, नाही, तुमच्या पुण्यात आम्ही सहभागी होऊ परंतु पापात नाही. मग शेवटी पुन्हा परत आला आणि म्हणतो की कोणीच माझ्या पापाचा वाटेकरी व्हायला तयार नाही. मग महर्षी नारद मुनी म्हणाले, आता करशील काय? याच्यातून तुला बाहेर पडायचं आहे ना, मग काय करावं लागेल बरं, याच्यावरती उपाय काय? मग शेवटी महर्षी म्हणाले, आता एक काम कर, आता रामनामाचा जप कर तू, जेणेकरून या पापातून तू मुक्त होशील. आता हा वाल्या कोळी याला फक्त काय माहिती होतं बरं, मर आणि मार हे दोनच शब्द माहिती होते. आता राम कुठून म्हणता येईल त्याला? म्हणताच येत नाही, कारण शब्द उच्चारताच येत नाही. मग शेवटी महर्षी नारद मुनी म्हणाले, आता एक काम कर, आता तुला काही म्हणता येत नाही, मग आता उलट जप कर. मग मरा 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 म्हणता म्हणता राम झाला हो. आणि तेव्हापासून हा वाल्या कोळी इतकं प्रचंड नामस्मरण करत राहिला, इतकं प्रचंड नामस्मरण केलं की काही युगानंतर जेव्हा महर्षी नारद मुनी त्या ठिकाणी आले बघतात तर वाल्याच्या सभोवती वारुळ रचलं गेलं होतं नाही का. हा कशाचा परिणाम बरं? आणि त्याचाच परिणाम असा झाला, काय झाला बरं? हा वाल्या कोळी अधिकारी झाला राम नामे, अधिकारी झाला राम नामे, अधिकारी झाला राम नामे, अधिकारी झाला राम नामे. नाम पाठ करू
अधिकारी झाला राम नामे, नाही का? म्हणजे इतका प्रचंड परिणाम नामस्मरणाचा त्याच्यावरती झाला. कोळ्याची कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामादी, नाही का? अगदी रामायणाची निर्मिती देखील केली. एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे? भगवंताच्या नामामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून ते आपल्याला घ्यायचे. आणि म्हणून या जगामध्ये जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे अमर आहे, जे विनाशी, असं भगवान परमात्मा पांडुरंग याचं एकदा प्रेमाने भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, एका जनार्दनी तुकारे आंधळा, 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 एका जना
पुढे भो भजते यमन एका जनार्दनी तुकारे आंधळा देखत ओसी डोळा सुख दुःख नात्राने शेवटच्या चरणामध्ये असं नमूद केलंय की मानवा तू डोळस असून देखील आंधळ्यासारखा वागतोस कारण चांगलं आणि वाईट सुख आणि दुःख यातली तफावत तुला जाणवते तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो तुकाराम महाराज म्हणतात की मानवा तुझ्या डोळ्यावरती एक काजळी आलेली आहे एक धुसरपणा आलेला आहे आणि तू जेव्हा हा धुसरपणा ही काजळी बाजूला सारशील तेव्हा समोर तुला जे स्पष्ट दिसेल ते काय असेल बरं तर भगवान परमात्मा पांडुरंग असेल ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आ ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली काळाने ग्रासिले सावधान व्हारे सोडवण करारे हरिनामी आयुष्य सरली या कोण पा सांगा ती पुढे हो भजिती यमदंड प्रस्तुत अभंगाचा भावार्थ मी आपल्यासमोर मांडलेला आहे परंतु या अभंगाचा भावार्थ असाच असेल असंही नाही कारण प्रत्येक वक्ता त्याच्या विचारशैलीनुसार आपल्या मत प्रकट करत असतो म्हणून जरी काही चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा कारण बालक बोबडा बोले का वाकुडावी चुका पाऊली ते चोच करुणी माऊली रिजजेवी किंवा साई खेडे याचे बाहुले चालवित सूत्राचणी चाले ते सदावित बोले स्वामी तो माझा किंवा करविले तेसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे जे काही चांगलं असेल तो माझ्या गुरुवरांचा आशीर्वाद समजा खऱ्या अर्थाने आजचं निमित्त आहे आपल्यातून बाबा निघून गेलेले आहेत आणि त्यांचं 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आता पुण्यस्मरण म्हणजे काय बरं तर जी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे तिच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणं किंवा त्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये जे जे महान कार्य केलेलं आहे ते आठवणं अर्थातच त्याला आपण पुण्यस्मरण म्हणू शकतो नाही का किंवा पुण्यतिथी किंवा वर्षश्राद्ध असंही आपण म्हणतो किंवा त्या व्यक्तीचा हा एक स्मृती दिन आपण साजरा करत असतो आणि हे मोठ्या मुलाचं एक आद्य कर्तव्य आहे की वडिलांच्या पश्चात त्यांचं या ठिकाणी श्राद्धविधी करणं म्हणून बघा आजच्या दिवशी त्या व्यक्तीच्या नावाने दानधर्म करणं फार आवश्यक आहे कारण जे पितर गेलेले आहेत ना ते ज्याच्याने संतुष्ट होतील ज्याच्याने त्यांना आनंद होईल असं काहीतरी कार्य आपल्याला आजच्या दिवशी करावं लागते आणि हे आवश्यक आहे आपल्या जीवनामध्ये तर बघा अशा प्रकारे या कुटुंबातून एक बाप वजा झालेला आहे आणि त्याचं भयंकर दुःख या कुटुंबियांना झालेलं आहे बघा कारण तो बाप होता तसाच नाही का बघा बाप हा शब्द किती छोटा आहे बरं किती छोटा आहे परंतु अवघं विश्व त्या शब्दामध्ये सामावलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये एक सर्वश्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते बापाचं आहे कारण हा बाप अगदी इतकं झगडतो इतकी झुंज देतो संकटांना नाही का कशासाठी कुटुंबियांसाठी केवळ कुटुंब सावलीत राहावं म्हणून हा उन्हात आणत राबणारा बाप नाही का अगदी बाप उन्हात आणत राबतो म्हणून तर आपण सुखाची झोप घेत असतो की नाही आयुष्याची एक शिदोरी तो आपल्यासाठी देऊन जात असतो आणि म्हणून हा बाप आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा आहे बघा मला तर असं वाटतं की बाप कायमच मागे राहिलेला आहे कारण
आपण शेवटी आईला जास्त महत्त्व देतो नाही का, परंतु बाप का मागे राहिला बरं? कारण आई ही पडद्याच्या पुढची कलाकार आहे आणि बाप हा पडद्याच्या मागचा कलाकार आहे आणि म्हणून कदाचित तो मागे राहिला हो. परंतु याच्यासारखा कलाकार होणं नाही, कारण हा बाप खूप काही करत असतो आपल्यासाठी. बघा, जन्म दिल्यानंतर योग्य शिक्षण देतो, संस्कार देतो, स्वतःच्या पायावरती उभं करतो हा बाप. परंतु मोठेपणी आपण विचारतो बापाला, बाबा काय केलं माझ्यासाठी तुम्ही? तेव्हा अपार यातना होत असतील त्या बापाला. जेव्हा मुलगा त्याला उलट विचारतो ना, काळजाला फार छिद्र पडतात हो बापाच्या. म्हणून बापाला असं कधी विचारू नका, कारण काय केलं नाही असं विचारा. खूप काही करतो तो आपल्यासाठी. आणि हा बाप बघा, आई काय करते बरं? आई आपल्याला कडेवरती घेते की नाही? का आई कडेवरती घेते आपल्याला? कारण आईला असं वाटते की मला जे दिसतंय ना तेच माझ्या बाळाला दिसावं. परंतु बाप कधी आपल्याला कडेवर नाही घेत. बाप हा कायमच आपल्याला खांद्यावरती घेत असतो. का बरं? कारण बापाचा एकच महान उद्देश असतो त्या ठिकाणी की मला जे दिसतंय ना त्याच्याही पलीकडचं माझ्या बाळाला दिसावं. असा हा बाप कधीतरी आठवा हो. आजच्या युगामध्ये हा हरवलेला बाप शोधा, त्याला पुढे आणा, त्याला. तो कायमच मागे राहिलेला आहे. बघा, अगदी अनादी काळापासून जर विचार केला तर बापाला कधीच कोणी आठवलं नाही हो. अनेक कथा, कादंबऱ्या, काव्य निर्माण झाले आईवरती. बाप कुठेच रेखाटला गेला नाही. अगदी लेखकांनी बाप रेखाटला, परंतु तो कसा? रागीट बाप, मारझोड करणारा बाप, संतापी बाप. कधी प्रेमळ स्वभावाचा बाप कधी कोणी रेखाटला नाही हो. आणि म्हणून बघा, अगदी एक कटू सत्य सांगते तुम्हाला. अगदी अनादी काळापासून चालत आलेला आहे. छत्रपती शिवरायांना जन्म देणारी जिजामाता होती, हे कटू सत्य आहे. परंतु त्यामागची शहाजी राजांची धावपळ कधी लक्षात घेतली का आपण? तोही एक बापच होता हो. भगवान प्रभू श्रीराम यांना जन्म कौसल्या मातेनं दिला, हे देखील सत्य आहे. परंतु पुत्रवियोगाने तडफडून मरणारा राजा दशरथ कधी आठवला का? तोही एक बापच होता हो. भगवान श्रीकृष्ण यांना जन्म देवकी मातेनं दिला, यशोदा मातेनं सांभाळ केला. परंतु यमुनेला आलेला महापूर आणि त्या महापुरातून भगवंताला टोपलीतून घेऊन जाणारा वासुदेव कधी आठवला आपण? नाही आठवला. आणि अगदी तशीच क्रिया आजही होते. बापाला कधीच कोणी आठवत नाही. मग फार आठवण होते बापाची कधी? जेव्हा तो हे जग सोडून जातो ना, आणि मग जेव्हा दुसऱ्याचा बाप बघतो ना आपण, तेव्हा आपल्या बापाची फार आठवण होते हो आपल्याला. आणि जे केलं नाही बापासाठी तेव्हा ते आठवतं की अरे रे, राहून गेलं सगळं काही जे मला बापासाठी करायचं होतं. आणि म्हणून बघा, ज्या घरामध्ये बाप आहे ना ते घर कसं असतंय बरं? अगदी गजबजलेलं, भरलेलं असतंय. परंतु जेव्हा त्या घरातून बाप नावाचा कलाकार वजा होतो ना, ते घर अगदी रिकामं भासते हो. आणि म्हणून ज्याचा बाप जिवंत तो सर्वात श्रीमंत. म्हणून प्रत्येकाला बाप असायला हवा. हा बाप काय करतो बरं? अगदी सणासुदीला मुलांसाठी कपडे आणणार, पत्नीसाठी साडी आणणार, परंतु स्वतःसाठी कधी काही आणलं त्याने? कधीच नाही, कधीच आणलं नाही स्वतःसाठी. आयुष्यभर त्या टाचा झिजलेल्या चपलाच तो वापरणार. त्या बनियानला कितीतरी छिद्र पडलेले असतात हो, ती बनियानच तो वापरणार. आणि बाप या शब्दाचा अर्थ कधी कळतो? जेव्हा आपण स्वतः बाप होतो ना तेव्हा कळते. तेव्हा जाणीव होते की माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलेलं असावं. म्हणून आठवा त्याला, कधीतरी आठवा. एकदा निघून गेला की मग कधीच येणार नाही तो. बघा, अगदी या बापावरती देखील एक सुंदर काव्य निर्माण झालेलं आहे, तयार केलेलं एका कवीने. सुंदर म्हटलंय बघा, हा बाप नेमका असतो तरी कसा? कसा असतो हा बाप? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल.
बाप काय आहे हो? बाप तलवार आणि ढाल आहे आपल्यासाठी. कारण जेव्हा मोठमोठी संकट येतात ना, तेव्हा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा कोण असतो? एक बापच तर असतो. बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया, तेव्हा कोसळते घर. बाप काय आहे हो? बाप आपल्या घराचा पाया आहे आणि तो देखील भक्कम मजबूत असा पाया आहे. कारण अनेक गगनचुंबी इमारती या भक्कम पायावरतीच उभारलेल्या असतात आणि अगदी तसाच हा बाप आहे. जेव्हा हा भक्कम पायाच खचतो ना, तेव्हा कुटुंब कोलमडल्याशिवाय राहत नाही. बाप साठवितो श्रुवाट, पाही त्या क्षणांची जन्म भराचे रडतो लेक, जाताना सासरी. बघा, महिला वर्ग आपण म्हणतो बाप कधी रडत नाही, बाप कधी रडत नाही. कधीतरी अश्रू बघितले बापाच्या डोळ्यातले? नाही ना. खरंच आहे, बाप कधीच रडत नाही, परंतु रडत असतो तो कुठून? आपल्या काळजातून रडतो होतो. आणि म्हणून त्याचे अश्रू आपल्याला कधी दिसलेच नाहीत. अगदी कधी रडतो? आयुष्यभराचे साठवलेले अश्रू हा बाप कधी बाहेर काढतो बरं? जेव्हा त्याची लहान मुलगी 18 वर्षाची होते आणि कन्यादान करण्याचं भाग्य त्या बापाकडे येतंय, त्या बापाला ते भाग्य प्राप्त होते ना, तेव्हा ती स्वतःची मुलगी दुसऱ्याच्या हाती सुपूर्त करताना ढसाढसा रडणारा हा कोण असतो? एक बापच तर असतो होतो. बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार नाही, उपयोग पुन्हा किती घातले पितर, किती घातले पितर, किती घातले पितर. असा हा बाप आहे ना, याचा आधार बनायचा आहे आपल्याला. कारण एकदा तो निघून गेला की पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणून त्याला आठवा हो. अगदी जगातलं एक सुंदर असं नातं बापाचं आहे. त्याला जपण्याचा प्रयत्न करा, त्याचं अस्तित्व स्वीकारा. कारण तो गेला, किती हाक मारले तरी तो येईल का? नाही येणार. आणि म्हणून त्याला जपा, त्याच्यावरती प्रेम करा, त्याची सेवा करा. कारण या जगामध्ये अगदी आपल्या लेकीवरती सर्वात जास्त माया करणारा कोण असतो? बाप असतो. परंतु ते किती अपार माया आहे याचा आपण विचार करू शकत नाही. उरामंदी माया त्याच्या, काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वठामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप जाण्याचं दुःख त्यालाच विचारा ज्याने बाप गमावला. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की सर्वश्रेष्ठ नातं हे आईवडिलांचं आहे. त्यांना जपण्याचा प्रयत्न करा. आईवडिलांना सांभाळा हो. कारण आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत. त्यांनी जन्म दिले आपल्याला, नाही का? त्यांच्यामुळे आपण जग पाहू शकलो. म्हणून त्यांना सांभाळा, त्यांना जोपासा, त्यांच्यावरती प्रेम करा, त्यांची सेवा करा. जाता जाता एवढंच सांगेन की कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. सतत दुसऱ्याला प्रेम द्यायला शिका. कारण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही जर दुसऱ्याला प्रेम दिलं तर नक्कीच तुमच्या पदरामध्ये प्रेमाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका, कारण व्यसनाने माणसाचं लवकर अधपतन होत असते.
त्यानंतर बघा अगदी आपली भारतीय संस्कृती फार महान आहे आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण भाग्यवान आहोत कारण आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून लक्षात घ्या, आपल्या पाल्याला घडवण्याचा प्रयत्न करा, कारण ती आपली जी लहान मुलं आहेत ना, 1 ते 7 वर्ष वयोगटामध्येच आपण त्यांना घडवू शकतो. एकदा का 7 वर्ष पलटली की मग मुलं आपलं ऐकत नाहीत. म्हणून लहान असताना त्यांना मंदिरामध्ये घेऊन जा, हरिपाठाला घेऊन चला, कीर्तन कथा जिथे चालू असेल तिथे घेऊन जा. त्या वातावरणामध्ये आपली मुलं वाटतील, नक्कीच त्यांच्यावरती योग्य ते संस्कार होत राहतील. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जपा. संसार होतच असतो, परमार्थही करा, नाती सांभाळा, कारण रक्ताची नाती फार श्रेष्ठ आहेत. आणि या नात्यांमध्ये अगदी खाण्यापिण्यात जशी कृत्रिमता आलेली आहे तशीच कृत्रिमता आता नात्यांमध्ये आलेली आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं नाती सांभाळा. या सगळ्या गोष्टी आपण जोपासल्या पाहिजेत. अगदी वेळ ही झालेली आहे. सेवेला पूर्णविराम देण्याआधी मला आज या ठिकाणी ज्यांनी आमंत्रित केलं ते याच गावचे एक प्रतिष्ठित नागरिक, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम असलेले, अगदी या परिसरामध्ये संपूर्ण सगळ्याच ठिकाणी त्यांची साऊंड सिस्टीम असते असे आमचे नंदकुमार दादा म्हात्रे यांचे पुन्हा या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. त्यानंतर अगदीच उत्कृष्ट अशी पकवायची साथ मला ज्यांची लाभली ते गुरुवारी निलेश महाराज धोरडे यांचे आभार. उत्तम गायनाची साथ देणारे कैलास महाराज धोरडे आणि मयूर महाराज उदार यांचे आभार. माझे सासरे प्रकाश महाराज केणे, माझे पतिराज दिनेश महाराज केणे यांचे आभार. विणेकरी बाबा तुमचे आभार. त्यानंतर या ठिकाणी श्रोतावर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, कोणी अधिकारी वर्ग, कीर्तनकार, प्रवचनकार असतील ज्यांचे, त्या सगळ्यांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. आणि आमचे उत्तम असे साऊंड सिस्टीमवाले दादा नंदकुमार दादा म्हात्रे यांचे या ठिकाणी आभार. आणि अगदीच सगळ्यांचेच या ठिकाणी जर कोणी राहिले असतील सगळ्यांचेच या ठिकाणी मी आभार व्यक्त करून झालेली सेवा आपल्यातून निघून गेलेले बाबा रणशूर तुकाराम म्हात्रे आणि भगवंत चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय